व्हिज्युअलायझेशनची पॉवर किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला या स्टोरीमधून समजेल। ही स्टोरी आहे रशियाच्या एका व्यक्तीची, ज्याला चुकीच्या आरोपामध्ये जेलमध्ये टाकलं जातं। आता जेलमध्ये काय करायचं म्हणून तो फिजिकली फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करत होता आणि मेंटली फिट राहण्यासाठी चेस खेळत होता। तर चेस कुणासोबत खेळत होता? त्यावेळी जो वर्ल्ड चॅम्पियन होता त्याच्यासोबत मेंटली रोज चेस खेळायचा। काही वर्षानंतर प्रेसिडेंटच्या अपीलनी त्याची सुटका झाली आणि काही वर्षानंतर त्याच वर्ल्ड चॅम्पियननी 5 एक्झिबिशन मॅचेस खेळले। 4 मॅचेस तो वर्ल्ड चॅम्पियन जिंकला, 5वी मॅच मात्र हरला। आणि हरवणारा व्यक्ती कोण? तोच जेलमधला जो मेंटली रोज त्याच्यासोबत मॅच खेळत होता। रिपोर्टरनी त्यांना विचारलं की तुम्ही डायरेक्ट वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं? तर त्यांचं उत्तर होतं की हे तर आज हरले, मी तर रोज त्यांना चेसमध्ये हरवत होतो। व्हिज्युअलायझेशनची पॉवर इतकी असते की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहे त्या आपण नक्कीच मिळवू शकतो। तुम्हाला याची पॉवर कळली का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा।